घरामध्ये घुसून एकाएकांना मारून टाकेन, सोडणार नाही. असं मी नाही तर तुम्हाला जे स्क्रीनवरती महाशय दिसत आहेत ना ते बोलले, आणि तेही पोलिसांच्या समोर. जर लोक बाहेरून येऊन इथे दादागिरी करत असतील तर ना, आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना आमच्या अंगावर येण्याची परवानगी द्यावी, मग मी बघून घेतो. पण मला प्रश्न असा पडतो, नक्की कोण आहेत हे लोक आणि स्वतःला हे समजतात काय? देशातील हे गडकिल्ले कोणाच्या बापाची जहागीरदारी थोडीच आहे किंवा कोणाच्या बापाची खाजगी मालमत्ता थोडीच आहे. सर्वांचे हे गडकिल्ले आहेत. कोणीही तिथे जाऊ शकतो, फिरू शकतो, ते गडकिल्ले पाहू शकतो. गडकिल्ले पाहणे म्हणजे गुन्हा आहे का? हा व्यक्ती, हा महाशय खुलेआम पोलिसांच्या समोर घरामध्ये घुसून मारून टाकेन अशा धमक्या देतो. परंतु पोलीस यंत्रणा याच्यावरती कोणतीच ॲक्शन घेत नाहीत किंवा कोणता एखादा व्यक्ती याच्या विरोधात ना तक्रार दाखल करत नाही. याच्या विरोधात कोणती ॲक्शन न घेणं किंवा याच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल न होणं, याच्यामागे कारण काय आहे माहिती आहे? कारण हा व्यक्ती आहे ना, भारतीय जनता पार्टीचा एक मंत्री आहे. त्यामुळे याच्यावरती कोणतीच ॲक्शन घेतली गेली नाही किंवा याच्या विरोधात ना कोणती तक्रार दाखल झाली नाही. विचार करा, भारतीय जनता पार्टी सोडून दुसऱ्या पक्षातील कोणता एखाद्या व्यक्तीने, एखाद्या मंत्र्याने असं वक्तव्य केलं असतं की मी घरामध्ये घुसून एकाएकांना मारून टाकेन, तर भारतीय जनता पार्टी पक्षातील मंत्र्यांनी, त्यांच्या अंधभक्तांनी, गोदी भक्तांनी, गोदी मीडियानी खुलेआम ना रस्त्यावरती येऊन ना अक्षरशः तमाशा घातला असता. परंतु हा भारतीय जनता पार्टीतील एक मंत्री आहे, त्यामुळे त्याने जे बोललं ना त्याला पूर्णपणे इग्नोर केलं गेलं. म्हणजे असं झालं ना, साडा कुत्ता कुत्ता तुहाडा कुत्ता टॉमी. आता मुळातच राजकोट किल्ल्यावरती जो 2 गटामध्ये राडा झाला, त्याच्यामागे मुख्यतः कारण काय असेल याचा कोणी विचार केला का हो? आपल्या सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवरायांचा जो पुतळा निर्माण केला गेला त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आणि राजकोट किल्ल्यावरती जो राडा करण्याचा प्रयत्न केला गेला ते लोकांचं ध्यान भटकवण्यासाठी होता, लोकांचं मन ना लक्ष विचलित करण्यासाठी होता. राडा करून जो मुख्य मुद्दा आहे ना तो भटकवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तो राडा पाहिल्यानंतर तर ना असंच वाटत होतं, हा व्यक्ती महाराष्ट्रातील लोकांना ना बाहेरचं असं संबोधतोय. म्हणजे अशा व्यक्तींची मानसिकता कशा प्रकारची आहे हे आपल्याला समजून येतं. महाराष्ट्रातील लोकच ना याच्यासाठी बाहेरचे आहेत. तुम्हाला काय वाटतं, भारतीय जनता पार्टी सोडून दुसऱ्या पक्षातील एखाद्या नेत्याने असं वक्तव्य केलं असतं तर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला असता की नाही, किंवा त्याला अटक झाली असती की नाही, हे खाली कमेंट करून नक्की सांगा.